राज्यात एकीकडे अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असताना दुसरीकडे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होत आहे। कांद्यावर जाहीर झालेले अनुदान अद्याप मिळालेले नसताना कांदा दरात देखील दिवसेंदिवस घसरण होत आहे। या संदर्भात नाफेड मार्फत कांदा खरेदी न करता भावांतर योजना राबवावी अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तहसील कार्यालय येवला येथे निवेदन देण्यात आले। यावेळी येवला तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले असून शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। यावेळी येवला शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कांद्याच्या भाववाढीबद्दल या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच कृषी मंत्री यांना तहसीलदारांमार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे। खरं तर आज कांद्याचे भाव हे 1200-1400 रुपयावरती आलेले आहेत। सातत्याने त्यात होणारी घसरण हा देखील एक शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनलेला आहे। आज आमच्या पक्षाच्या वतीनं भावांतर योजना राबवून साधारणतः 3000 रुपये ही आधारभूत किंमत ठरवून जो उरलेला फरक हा अनुदान स्वरूप या ठिकाणी शासनाने शेतकऱ्यांना दिला पाहिजे अशी मागणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। खरं तर या व्यापारी शासनाने वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कांद्याच्या प्रश्नाबाबत, कांद्याच्या भावाबद्दल नेहमीच हस्तक्षेप केलेला आहे। एकीकडे नाफेड मार्फत व्यापाऱ्यांमार्फत खरेदी केली जाते व शेतकऱ्यांच्या मालाला भाव हा कमी मिळावा यासाठी प्रयत्न केले जातात। त्याचप्रमाणे एक्सपोर्टला देखील 2023 साली 40% या ठिकाणी निर्यात शुल्क लावलं गेलं। त्यामुळे या ठिकाणचे भाव शासनाने कंट्रोल केले होते। त्याच पद्धतीने नंतरच्या काळात 20% असतील व आता 1200-1400 रुपयावरती कांद्याचे भाव या ठिकाणी आलेले आहेत। आज मोठ्या प्रमाणात जे साठवलेले कांदे मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत व एकीकडे या ठिकाणी बांगलादेशची बॉर्डर देखील बंद केली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला कुठेही भाव मिळत नाहीयेत। तरी शासनाने या ठिकाणी त्वरित हस्तक्षेप करून याबाबत दखल घ्यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे तीव्र आंदोलन या ठिकाणी केलं जाईल। दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय भास्कररावजी बगरे सर यांनी आदरणीय आमचे नेते माणिक भाऊ शिंदे यांच्या विनंतीनुसार त्यांचा प्रतिनिधी म्हणून 23 तारखेला DRM ऑफिस पुणे येथे बैठकीला मला पाठवले होते। येवले रेल्वे स्टेशनवरील अनेक समस्यांबाबत तेथे निवेदन दिले होते। त्याच अनुषंगाने आज DRM सरांनी त्यांच्या ऑफिसमधील सिनियर इंजिनियर पाठक सर यांना आज येवला स्टेशनला व्हिजिट करण्यासाठी बोलवले होते। येवले स्टेशनवरील सर्व समस्या, प्लॅटफॉर्म नंबर 2, महाराष्ट्र एक्सप्रेसला असलेले कमी डबे, रिझर्वेशन खिडकी, अमरावती पुणेला स्टॉप, दादर शिर्डीला स्टॉप, त्यानंतर एक कालका साईनगर विकली गाडी चालते तिला स्टॉप, असे 4 ते 5 गाड्यांची मागणी त्यांच्याकडे केलेली आहे। या रेल्वे स्टेशनवरून जवळपास 24 कोटी रुपये वर्षाला केवळ कांद्याच्या रॅकमुळे भाडं सरकारला मिळतं। जर एवढ्या प्रमाणात येवले स्टेशनवरून तुम्हाला भाडं मिळतं तर मग आमच्यासाठी एक 3-4 गाड्यांची व्यवस्था इथे प्रवाशांना झाली पाहिजे। DRM सरांच्या ऑफिसमधून आलेल्या पाठक सरांनी आम्हाला सकारात्मक याबद्दल प्रतिसाद दिलेला आहे व 8-15 दिवसामध्ये तुम्हाला या सर्व विषयांचा खुलासा मी करतो असं सांगितलेलं आहे। या शहर हे ऐतिहासिक शहर आहे। इथे दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येवला।